ओम गण गणपते नमो नमः. श्री सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपती बाप्पा मोरया. हिंदू धर्मात संकष्ट चतुर्थी ही भगवान श्री गणेशाच्या उपासनेसाठी अत्यंत महत्त्वाची विधी मानली जाते. संकष्टी म्हणजे संकटांचा नाश करणारी. संकष्ट चतुर्थीची पूजा विधी काय आहे आणि कशी करायची, काय नियम आहेत व संकष्ट चतुर्थीची कथा आज आपण ऐकणार आहोत. तर संकष्ट चतुर्थी करण्याचे काही नियम आहेत. उपवासाचा संकल्प. सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि गणपती समोर उपवासाचा संकल्प करावा. आहार. उपवास चंद्रदर्शनापर्यंत पाळावा लागतो. या काळात फलाहार, दूध, साबुदाणा, बटाटे आणि शेंगदाणे असे पदार्थ चालतात. काय टाळावे? अन्न, धान्य, गहू, तांदूळ, कांदा, लसूण आणि मांस, मदिरा पूर्णपणे वर्ज्य आहेत. मानसिक शुद्धता. दिवसभर क्रोध, मत्सर आणि नकारात्मक विचार टाळून नामस्मरण करावे. मनामध्ये स्वच्छ विचार, निर्मळ विचार असायला हवेत. उपवास सोडणे. रात्री चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राला आरती देऊन आणि बाप्पाची पूजा करूनच उपवास सोडावा. आपण पाहणार पूजा विधी. स्थापना. स्वच्छ पाटावर किंवा चौरंगावर लाल वस्त्र अंथरून गणपतीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. अभिषेक. मूर्तीला पाणी किंवा पंचामृताने स्नान घालावे. शृंगार. बाप्पाला हळद, कुंकू, अक्षदा, सेंदूर आणि लाल फुले अर्पण करावीत. दुर्वा मिळाल्यास दुर्वा गणपतीला अत्यंत प्रिय आहेत म्हणून त्या अवश्य अर्पण कराव्यात. नैवेद्य. मोदक किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. मंत्र. ओम गण गणपते नमो नमः. श्री सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपती बाप्पा मोरया या मंत्राचा शक्य असल्यास 108 वेळा जप करावा. जर शक्य नसेल तर ओम गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा तरी 108 वेळा जप करावा. आरती. गणपतीची आरती करून नैवेद्य अर्पण करावा. आपल्या हिंदू धर्मात गणपतीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. त्याविषयी कथाही आहे. आपण ऐकणार आहोत कथा. संकष्ट चतुर्थीचा इतिहास प्राचीन काळापासून आहे आणि तो हिंदू पौराणिक कथा आणि धार्मिक परंपरांमध्ये खोलवर रुजलेला आहे. या शुभ दिवसाचे महत्त्व हत्तीच्या डोक्याचे पूजनीय देवता आणि अडथळे दूर करणारे भगवान गणेश यांच्या पूजेमध्ये आढळते. हिंदू पौराणिक कथेनुसार संकष्ट चतुर्थीची कथा भगवान गणेश आणि चंद्राशी असलेल्या त्यांच्या संबंधाभोवती फिरते. असे मानले जाते की एकदा भगवान गणेशाने त्यांच्या भक्तांचे अर्पण केलेल्या मोठ्या प्रमाणात मिठाई खाल्ल्याने त्यांचे पोट भरले. उंदराच्या वाहनावर घरी परतताना गणेश घसरला आणि पडला, ज्यामुळे त्यांचे पोट फुटले आणि त्यांच्या वेदना कमी करण्यासाठी गणेशाचे वडील भगवान शिव यांनी गणेशाच्या कपाळावर चंद्रकोर ठेवला, ज्यामुळे त्यांना आराम मिळाला आणि त्यांना संकटहर असे नाव मिळाले. ज्याचा अर्थ अडथळे दूर करणारा आहे. संकट चतुर्थीची संबंधित आणखी एक आख्यायिका राक्षस राजा गजमुखासुराची आहे, जो भगवान शिव याची मोठ्या भक्तीने पूजा करत असे. त्याच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान शिवाने त्याला अजिंक्य होण्याचे वरदान दिले. तथापि गजमुखासूर लवकरच अहंकारी झाला आणि देवांना आणि ऋषींना त्रास देऊ लागला. त्याच्या अत्याचाराला थांबवण्यासाठी भगवान गणेशाने राक्षसाशी भयंकर युद्ध केले आणि अखेर संकट चतुर्थीच्या शुभ दिवशी त्याला पराभूत केले. हा विजय वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक आहे आणि जीवनातील अडथळे आणि आव्हानावर मात करण्यासाठी देवी हस्तक्षेपाचा महत्त्व अधोरेखित करतो. शतकानुशतके संकट चतुर्थी जगभरातील लाखो भक्तांद्वारे पाळल्या जाणाऱ्या पवित्र सणात विकसित झाली आहे.
समृद्धी, यश आणि अडथळे दूर करण्यासाठी भगवान गणेशाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी हे अत्यंत शुभ मानले जाते. भक्त या दिवशी उपवास करतात, धार्मिक विधी करतात आणि भगवान गणेशाची देवी कृपा आणि संरक्षण मिळवण्यासाठी प्रार्थना करतात. संकष्ट चतुर्दशी संबंधित विधी प्रदेशानुसार बदलतात, परंतु सामान्यतः प्रार्थनांचे पठण, मिठाई अर्पण आणि धार्मिक समारंभामध्ये सहभाग यांचा समावेश होतो. खास म्हणजे संकष्ट चतुर्थीचे महत्त्वही भरपूर आहे. संकट चतुर्थीचे महत्त्व गणेशाने असलेल्या